नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, NTA ऑफिशियल वेबसाईटवर नीट स्कोर कार्डची लिंक अवेलेबल झालेली आहे। याचाच अर्थ नीट 2024चा रिझल्ट NTAने जाहीर केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा स्कोर कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता। त्यावर तुमचा नीटमध्ये तुमचा किती स्कोर मिळालेला आहे याची माहिती तुम्हाला मिळणार आहे। नीट स्कोर कार्ड डाउनलोड करत असताना NTAने जी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी लिंक ओपन केल्यावर काही सूचना दिलेल्या आहेत। ती सूचना अशा प्रकारे आहे, काइंडली चेक युअर फोटो अँड बारकोड ऑन युअर स्कोर कार्ड। म्हणजेच आपलं जो काही स्कोर कार्ड आहे त्यावरचा आपला फोटो आणि बारकोड विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करायचा आहे। इफ एनीवन इज मिसिंग फ्रॉम फोटो अँड बारकोड देन काइंडली रीडाउनलोड बिकॉज विदाउट फोटो अँड बारकोड युअर स्कोर कार्ड इज इनव्हॅलिड। म्हणजेच तुमचा नीट स्कोर कार्ड डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या स्कोर कार्डवरचा आपला फोटो व्यवस्थित आलेला आहे का पाहायचा आहे। त्याचबरोबर आपल्या नीट स्कोर कार्डवर बारकोड व्यवस्थित प्रिंट झालेला आहे का हे सुद्धा पाहायचं आहे। या दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट मिसिंग असेल तर आपलं जे काही स्कोर कार्ड आहे ते विद्यार्थ्यांनी पुन्हा डाउनलोड करून घ्यायचं आहे। जर तुम्ही तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड केल्यानंतर फोटो मिसिंग असेल किंवा बारकोड मिसिंग असेल तर ते स्कोर कार्ड इनव्हॅलिड असल्याचं NTAने सांगितलेलं आहे। या दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट मिसिंग असेल तर तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड पुन्हा डाउनलोड करून घ्यायचं आहे। म्हणजे पहिल्या वेळेस डाउनलोड केल्यानंतर या दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट मिसिंग असेल किंवा दोन्ही गोष्टी मिसिंग असतील तर तुमचं स्कोर कार्ड जे आहे ते तुम्ही पुन्हा डाउनलोड करून घेऊ शकता। ज्या गोष्टीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती, नीटचा रिझल्ट NTAने 14 जून रोजी जाहीर करण्याची संभाव्य तारीख या अगोदर दिलेली होती, परंतु NTAने मधल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या थोड्याशा जलद गतीने पूर्ण केलेल्या आहेत आणि आजच NTAने नीट 2024चा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। देशभरातील ही सर्वात मोठी एक्झाम आहे, त्याचा रिझल्ट आलेला आहे। विद्यार्थ्यांनी रिझल्ट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला रिझल्ट पाहू शकता। कदाचित एवढे सारे विद्यार्थी एकाच वेळी त्या लिंकवर असल्यामुळे कदाचित लिंक थोडा वेळ त्या ठिकाणी क्रॅश असू शकते, परंतु थोड्या वेळाने विद्यार्थ्यांनी ट्राय करून आपला स्कोर कार्ड विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर नीट 2024च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळापर्यंत तुम्ही कॉल करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं MBBSचं कट ऑफ बुकलेट त्याचबरोबर BAMSचं राऊंड वाईज कट ऑफ बुकलेट परचेस करायचं असेल तर त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। नीट 2024 परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमीमार्फत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।